नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? शिष्टाचार. काय आहे तिचं नाव? शिष्टाचार. आणि हा धडाचा हा तिसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. तर याबद्दल त्यांच्या जसे तंदाचे जागे म्हणजे ते निद्रामध्ये जागलेली आहे असं त्यांना वाटत होते. हो न हो इसमें कोई भेद है आणि त्याचं मनात असं आले की हो न हो म्हणजे यातमध्ये कोणताही तो भेद आहे असं त्यांना लागले. मैं भी कैसी मूर्ख जो इसे लंपट पर विश्वास करती रही आणि मी कशी मूर्ख आहे की ज्या या लंपटमध्ये विश्वास ठेवलेली आहे असा त्यांचा विचार होता. और सब ताले खोलकर इसके सामने रख दे आणि सगळं जे ताले आहेत ते उघडून त्यांच्या समोर ठेवलेले आहेत. इसने न मालूम किस किस चीज पर हात तर साफ किया है आणि नाही मालूम मला की यांनी काय केले आहे, नाही मालूम मला यांनी काय केले, कोणकोणत्या चिजावर किंवा कोणकोणत्या वस्तूवर हात साफ केलेले आहे. पर म्हणजे इथे त्यांनी काय केले होते की सगळं जे तालाची चावी तिच्या हातावर ठेवली होती. त्याला असं वाटत होतं की आजच्या दिवशी आम्ही सगळं व्यस्त होणार. तर हे काय करणार की जे किमती वस्तू आहे ते किमती वस्तू चोरून घेणार आहे. तर याबद्दल त्यांनी असे सांगितले आहे की मला का माहित की हा सगळं जे चीज आहे त्यांचा वस्तूची सफाई करणार आहेत. जो आज ही के दिन छुट्टी मागणे चलाया आणि जो आजच्या दिवशी आज हा दिवशी ते चिठ्ठी किंवा छुट्टी मागून आलेला आहे. भागी हुई बाहर आई और बरामदे में खड़ी होकर हेतू को फटकाने लगी. ते काय खूपच जोरातून पळाली आणि बाहेर आली आणि बरामदेमध्ये हेतू उभे होता. त्यामध्ये त्यांना फटकारून लागली की का कसं जाणार आहे, का जाणार आहे, काय झालं, सगळं व्यवस्थितप्रमाणे त्यांना विचारू लागली. उन्होंने वह कुछ कहा आणि तेथे त्यांनी काहीही बोलले नाही. जो हेतू के कानों ने पहले कभी नहीं सुना था. हा सगळं त्यांनी बोलले जे हेतूच्या कानावर कधीही त्यांनी पाहिलेले नाही होतं किंवा कधीही त्यांना ऐकले ना होता. हा सगळं त्यांनी पाहिले. कुछ एक संबंधी इकट्ठा हो गए आणि त्याबद्दलही जे हे सगळं सांगत होती त्याबद्दल सगळं जे संबंधी होते ना ते सगळं इकट्ठे होऊन गेले होते. और जलसे में विघ्न पडता देखकर श्रीमान को समझाने लगे आणि जलसेमध्ये जे विघ्न होते त्यामध्ये त्यांनी श्रीमान यांना समजून घेतले की असं नाही करायचं, आज खूपच चांगला दिवस आहे, हा सगळं असं त्याने सांगितले होते. एकने हेतूसे पूछा आणि तेवढ्यात एका अतिथीगणमध्ये एकाने हेतूला विचारलं, घर क्यों जाना चाहते हो आणि त्याचा प्रश्न होता काय झाला, तू आता घरी काय जाणार आहे, काय झालं, काहीतरी झालं का असं त्यांना प्रश्न विचारले. क्या काम है, तुला तिथे काय काम आहे. हेतूने फिर धीरे से कह दिया जी काम है आणि तेवढाच हेतू खूपच हळूच म्हणाला की मला काम आहे, तिथे मला काम आहे, मला जायचं आहे. अजून काहीही म्हणाला नाही, फक्त एवढाच म्हणाला की मला काम आहे. बघा, इस पर श्रीमती का गुस्सा और भडक उठा. त्यावरती श्रीमती यांचा गुस्सा, क्रोध अजून वाढलेला होता. मगर बाकी लोग तो बात को निपटाना चाहते थे, परंतु जे तिथे जो लोक उभे होते ते बातमीला खूपच निपटून झालेला होता की जाऊ द्या असा नाही. ते खूपच क्रोधातून आलेली होती, परंतु त्याबद्दल लोकांनी त्यांना समजवले. हेतू को चुपचाप धकेल कर परे हटा दिया आणि हेतू यांना खूप चुपचाप काय करे ढकेलले आणि त्यांना परे हटा म्हणजे तुमच्या आमच्या समोर तुम्ही उभे राहू नका असं त्यांनी केले. फिर पती पत्नी में परामर्श हुआ आणि त्यावेळीही पती पत्नी यासंबंधी परामर्श झालेला होता. दोनों इस नतीजे पर पहुंचे की इस वक्त चुप हो जाना ठीक है आणि त्यानंतर दोघंही असं नतीजावर पोहोचले की या वेळेस चुप्त म्हणजे शांत राहणं हे चांगलं आहे. काय त्याने ठाऊक केले की यावेळी आपल्याला शांत राहणंही जाणार आहे. मुंडन के बाद इसका इलाज सोचेंगे आणि मुंडन नंतर यांचा इलाज आपण करणार आहे असं त्यांनी सांगितले. हेतू बजाय इसके की फिर काम में जुट जाता वरांडे में एक कोने में जाकर बैठ गया आणि त्यानंतर हेतू पण की हेतूचा बद्दल काय झाला की त्यांचा बजाय त्याने कामावर सुटलं होतं नाही. त्याने काय केले, वरांड्यामध्ये केले आणि एक कॉर्नर पकडलं आणि तिथे बसला. काय केलं, तिथे बसला. और ना हूं चुपचाप इधर उधर ताकने लगा आणि काहीही नाही म्हणत होता. ते
काहीही नाही म्हणत होता. फक्त तिथे जाऊन एकटाच बसलेला होता. ना काही बोलत होता. चुपचाप ना इथे ना तिथे बघत होता. चुपचाप बसून सगळं बघत होता. इस पर श्रीमान आपे से बाहेर होने लगे आणि त्याबद्दल हे जे श्रीमान आहे ते आपातून बाहेर झालेला होता. त्याला असं कळत नव्हतं की काय करू आणि हा इथे शांत बसलेला आहे. इतकं इथं काम आहे ते इथे उभं राहून तिथे तिथे बसलेला आहे. तर यानंतर त्या आपेचं बाहेर म्हणजे त्यांना खूपच जोरातून क्रोध आलेला की हा सगळं काय झालेलं आहे. त्याला नाही कळत आहे का किती मोठे काम आहे. पहले तो देखते रहे, फिर उसके पास जाकर उसे कडक कर बोले. ते पहिले बघत होते आणि त्यानंतर जाऊन त्यांच्या जवळ बघितले. काम करेगे या मैं किसी को बुलाऊ आणि तेवढ्यात तो काय म्हणाले की तुम्ही काम करणार की मी लोकांना बोलवू मी कोणाला अजून बोलवू का असं त्यांनी म्हणाले. हेतूने फिर वही रटलं काही आणि त्यानंतरही हेतूने काही नाही बोलला. फक्त तैस बोलला की मला गावी जावायचा आहे हे सांगितले होते. कळलं हो. तर चला अजून बघून घ्या. साहब मुझे जाने दो ना मैं जल्दी लौट आऊंगा आणि तेवढ्यात तो काय म्हणाला साहेब मला जाऊ द्या ना मी लवकरच येणार. काय म्हणाले साहेब मला जाऊ द्या ना मी लवकरही येणार. मुझे काम है मला खूपच काम आहे असं त्यांनी सांगितले. आखिर जब जलसे में बहुत से लोगों का ध्यान उसी तरफ जाने लग गया आणि त्यानंतर पण लोक त्यानंतर पण लोकांचा जे नजर होता ते जलसेमध्ये पण नाही ध्यान धरू होता. त्यातर्फे त्यांनी म्हणाले दो एक मित्रों की सलाह दी की उसका नाम पता लिख जाए और उनकी तनख्वाह रोक दे. असा 2 किंवा 3 मित्राने त्यांची सलाह दिलेली होती की त्यांचा नाम किंवा पत्ता हा लिहून घ्या आणि त्यांचे तनख्वाह म्हणजे जे पगार तुम्ही देत आहे ते रोखून घ्या आणि उसे जाने दिया जाए आणि त्याला जाऊ दे असं त्यांनी सांगितले. परत मी सांगत आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. त्यांचे 2 किंवा 3 मित्र त्यांनी सलाह दिले की त्यांचं नाव किंवा पत्ता लिहून घ्या आणि त्यानंतर त्यांचे जे तनख्वाह आहे ते रोखून घ्या थांबवणार त्याबद्दलही त्यांना जाऊ दे. श्रीमान ने अपनी डायरी खोली उस पर हेतू का पूरा पता लिख लिया आणि श्रीमानने काय केले आपली डायरी उघडली आणि त्यावर त्यांचं सगळं पत्ता लिहिलं. नीचे अंगूठा लगवाया आणि खाली अंगूठा लावले और धक्के मारकर बाहेर निकाल द्या आणि धक्के मारून तिला बाहेर काढले. कळलं हो. तर चला अजून बघून घ्या. यापर्यंत कळलेलं आहे तुम्हाला हो. आता बघा दूसरे दिन श्रीमती ने अपना ट्रंक खोलकर अपनी चीजों की पडताळ सुरू की आणि जेव्हा तो गेला दुसऱ्या दिवशीही श्रीमती यांनी आपला ट्रंक उघडले म्हणजे ज्यावर सामान होतं ट्रंक उघडले आणि त्या म्हणजे जे सगळं वस्तू होते त्यांची पडताळ सुरू केली की यांनी काही चोरून तर नाही गेलेले आहे. अपने जेवर सिल्क के जड़ाऊ सूट चांदी की बटन एक एक करके याद आया आणि त्याबद्दल त्यांना सगळं पाहिले की आपला जेवर त्यांचं शिल्क ते जड़ाऊ सूट चांदी बटन हा एक एक करके सगळं त्याने व्यवस्थित पाडले आणि मोजून टाकले. मगर बड़े घरों की चीजों की सूची कहाँ होती परंतु जो मोठा घर होता त्यांच्याबद्दल काही सूची भेटतात का आपला नाही कारण की त्यांच्यामध्ये खूपच वस्तू होते. मगर बड़े घरों की चीजों की सूची कहाँ मिलती है और एक एक चीज किसे याद रह सकती है आणि एक वस्तू कोणाला ठाऊक येतात का कोणाला असं होतात का माझ्याकडे आहेत नाही. श्रीमती जल्दी ही थककर बैठ गई आणि श्रीमती जे आहे ते चढले म्हणजे लवकरच थकून बसली. तुमने उसे जाने क्यों दिया आणि तेवढ्यात प्रश्न विचारले की तुमने म्हणजे तुम्ही त्यांना जाऊ का दिले असं त्याने म्हणाले. कभी कोई नौकरों को यो भी जाने देता है कधी कोणाला नोकरला असं जाणार देत आहेत का नाही बट तुम्ही काय भेजले त्यांना. अब मैं क्या जानू क्या क्या उठा ले गया आणि आता मला का माहित आहे की ते क्या काय उचलून घेणार आहे. जाएगा कहाँ आणि त्यांना म्हणाले कुठे जाणार ते. उसकी 3 महीने की तनख्वाह मेरे पास है त्यांची 3 महिन्याची तनख्वाह माझ्याकडे आहे ते कुठे जाणार इथेही येणार असे त्यांनी सांगितले आहे. बाजी 150 चीज के लिए गया तो 20 रुपये तनख्वाह की वो चिंता करेगा. इथे म्हणाले की ते 150 अशी वस्तू घेऊन जाणार आहे तर त्यांना 20 रुपया तनख्वाची काही बातमी होणार का काही चिंता होणार का नाही होणार. ते इथे 40-50 रुपयाची वस्तू घेऊन गेलेला आहे तर त्यांना 20 रुपयाचं काही महत्व आहे का नाही आहे असं त्यांनी सांगितले. तुम अपनी चीजों को अच्छी तरह देख लो तुम्ही स्वतःची जी चीज आहे त्यांना नीटप्रमाणे बघून घे. अगर कोई चीज भी गायब हुई तो पुलिस से इत्तला कर दूंगा
आणि काय म्हणाले, जेवढा कोणताही वस्तू किंवा कोणताही वस्तू त्याचं गायब झालेली आहे तर तू मला सांग, मी पोलिसला म्हणाले. कोणाला म्हणणार आहे, मी पोलिसला सांगणार आहे असं त्यांनी बोलले. मैंने उसका पत्ता वत्ता सब लिख लिया आणि मीने काय केलेले आहे, त्यांचा पत्ता हा सगळं लिहून घेतलेला आहे. जर तुला असं वाटत आहे की तुझी जी वस्तू आहे त्यांची चोरी झालेली आहे तर तू मला सांग, मी याचा पत्ता किंवा याचं जे सगळं पोलिसला सांगणार आहे असं त्यांनी सांगितले. तर याप्रमाणे आज आपण पाहिले की कशाप्रमाणे हा एक जो नोकर आहे त्याबद्दल किती बातमी केलेली जात आहे आणि त्याबद्दल त्यांना घरी जायचं होता, परंतु त्यांना लोकांना घरी नाही पाठवले आणि त्याबद्दल त्यांचा आरोप पण ठेवले की हा चोरी करून झालेला आहे किंवा आज जे इतकं काम झालेलं आहे त्याबद्दल त्यांना बद्दल कोणतेही त्यांचं नजर नाही करणार की काय आहे काय नाही. तर याबद्दलही त्यांनी सांगितले आहे की कशाप्रमाणे त्यांची चोरीची बातमी लोकांना लोकांना सांगणार आहे की हा चोरी केलेले लोक आहे. तर याप्रमाणे असं नाही होते, कधी कधी माणसाचं कधी कधी असं पण होते की जे काम आहे त्यांना नाही ठाऊक होतं आणि त्यांच्याबद्दलही त्यांना करू शकतो. कळलं की नाही? हो. धन्यवाद.